अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातल्या रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता 5वी मध्ये शिकणाऱ्या 10 वर्षीय मुलीला शाळेतल्या 2 शिक्षकांनी नखे कापली नाही म्हणून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलेली आहे। मारहाण झालेली विद्यार्थी ही काही दिवसांपूर्वीच डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत होती। याची सूचना सुद्धा शाळेला देण्यात आली होती, तरी सुद्धा सदर विद्यार्थिनी शाळेत आल्यानंतर तिला मारहाण केलेली आहे। शिक्षिका खान आणि गायत्री यांनी मारहाण केलेली आहे। मुलीनं काहीच उत्तर न दिल्यामुळे शिक्षिकेने मारहाण करण्यास सुरुवात केलेली आहे। हा सगळा प्रकार शाळेच्या मुख्याध्यापिका चौधरी मॅडम यांना कळून सुद्धा त्या काहीच बोलल्या नाही। सदर प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन एज्युकेशन विभागाला सुद्धा सूचना करणार असल्याचं विद्यार्थिनीच्या पालकांकडून कळलंय। आता शाळेवर काय कारवाई करण्यात येते किंवा त्या दोन्ही शिक्षिकेंवर काय कारवाई होणार याकडे आता लक्ष लागून आहे। क्लासमध्ये मॅम आल्या, मग मॅमने विचारलं नव्हतं किंवा काय झालं, तर मग मी गेली, सगळं लिहित होते। मी गेली मॅमजवळ, मॅमला म्हटलं मॅम माझी बुक चेक करून द्या, कंप्लीट झाली, फक्त क्वेश्चन्सच राहिले। तर मग मॅमनी चेक केली, तर मग फक्त क्वेश्चन राहिले होते, तर पेज फाडले। मग पेज फाडले आणि मग मॅम म्हणे की डबल लिहून आण म्हणे। तर मग डबल लिहून आणायला गेली, तर मग बेल झाली। मग मॅम म्हणे की लिहून मला लास्ट पिरियडपर्यंत पाहिजे बा। मग मी लवकर लिहिले, अर्धे क्वेश्चन्स आन्सर्स लिहायचे राहिले। मग मी क्वेश्चन्स लिहिले, मग ब्रेक संपला, मग मराठीचा पिरियड लागला। मग मराठीच्या पिरियडला सिंगिंगला बोलवलं, पण टेस्ट होती म्हणून टेस्टला सोडून मी लवकर सिंगिंगला गेली। सिंगिंगवरून आली नव्हती, मॅमनी बोलावलं अर्ध्या मध्यातून की बा सोनमला बोलून आण। तर मग मी आली, मग मॅम म्हणे की बा बुक कंप्लीट कर। माझे क्वेश्चन्स लिहून झाले होते। मग मॅम म्हणे की बा आन्सर्स नाही, मॅमनी नव्हतं म्हटलं, मी म्हटलं की बा मग आता आन्सर्स लिहून घेतो। मग मी एका पोरीला बुक मागितली, मग त्या पोरीने म्हटलं की बा क्वेश्चन्स टिक करून दिले, पण मॅमनी दिले होते, पण मी ॲब्सेंट होती। तर मग मी म्हटलं तिला की बुक देऊन दे, मग मी तुला नंतर देऊन देईन। तर मग तिने दिल्यावर मग मॅम आल्या, अशा रोमध्ये फिरत आणि मी लिहत होती। तर मग मॅम म्हणे चांगल्या अक्षरात लिही म्हणते आणि मग फाडून दिलं पेज। आणि मग मी डबल लिहायला सुरुवात केली। मग मॅम म्हणे इथं बस म्हणते, सगळ्यांना दिसली पाहिजे म्हणे। मग मी तिथं बसली समोर येऊन मांडी घालून। तर मग मॅम म्हणे की बा तू कोणाचीच बुक नको घेऊ म्हणते, तू स्वतःच फाईंड कर म्हणते आन्सर। मग मी म्हटलं ठीक आहे म्हटलं मॅम। तर फाईंड करत होते, तर त्याच्यातही मला एक पोराची वर्कबुक देऊन दिली की हे घे बाय यानं लिही। मग मी ते लवकर टिक केले आणि मग लिहत बसली। मग मॅम म्हणे की बा इतकं खोडतोड नको करू म्हणते। मग तेव्हाही एक पेज फाडलं। मग नंतर डबल लिहायला बसली, तर मग माझा एक क्वेश्चन झाला, क्वेश्चन आणि आन्सर लिहून दुसरं लिहत होती, तर दुसऱ्याच्यात खोडतोड झाली। तर मग मॅम म्हणे इतकं खोडतोड नको करू म्हणते, जास्तच झालं म्हणते। मग म्हणे मला उभी राहा। तर मग उभी राहिली, तर मग माझे नख वाढले होते। तर मग मॅम म्हणे की बा नख काऊन इतके वाढलेले, काऊन कापत नसतं काय। मग बेल वाजली की सगळ्यांनी बॅग घातल्या। मग तिकडे खान मॅम उभ्या होत्या, तर मग गायत्री मॅमनी खान मॅमला बोलवलं की बा इकडे या बा तुम्ही, हे पाय हिचे नख पाहता। मग मी दाखवले, तर मग तर मग मॅम म्हणे इतके मोठे नख राहते काय म्हणते, मागच्या वर्षी म्हणते अशी नव्हती म्हणते तू, आता काऊन झाली म्हणते। मला म्हणे गाण्याचं सांगा म्हणते तिला, आणि मग कान ओढले मारलं।